नाही लागत सध्या आपल्याला, ते आपण नेक्स्ट घेऊ. ठीक आहे. त्यानंतर एवढे पॅकेज लागतात, ते पॅकेज मी इथे करतो इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर मी सेकंड कमांड टाकतो माझी कोड पेस्ट डॉट. याने काय होणार, जे काय माझं VS कोड आहे ती VS कोड काय होईल ओपन झालं. VS कोड ओपन. मग VS कोड ओपन झाल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप काय राहणार, एक सर्व्हर बनवून घ्यायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी मी इथे काय करतो, एक फाईल घेतो. जसे की मी त्या फाईलला नाव देतो index.js. एंटर केलंय आणि एंटर केल्यानंतर इथे फाईल क्रिएट झाली. त्या फाईल मध्ये काय राहणार आपला एक सर्व्हरचा कोड. मग सर्व्हरचा कोड राईट करण्यासाठी काय असतो कोड, सिंपल कॉन्स्ट घेऊ शकतात किंवा व्हॅर घ्या. मी घेतो इथे एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार आपलं एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड ते एक ऍप नावाचं मी व्हेरिएबल घेतो. कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे जी काय तिथे स्टोअर करतो. त्यानंतर आपले एक URL बनवतो. मग URL कोणती असते, बेसिक URL ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे. इथे काय केलंय, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट सिंगल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक असतो रिक्वेस्ट, सेकंड असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट करतो रेंडर. जसं की आतापर्यंत आपण रेंडर काय करत होतो, ठीक आहे. व्हेअर का नाही घेतला, ठीक आहे. आता हा कॉन्स्ट म्हणजे काय, की जावा स्क्रिप्ट मध्ये आपल्याला 3 हे असतात. काय काय असतात, व्हेरिएबल. पहिलं व्हेरिएबल कोणता असतो, लेट असतो. लेट नंतर व्हेअर असतं आणि व्हेअर नंतर असतो कॉन्स्ट. ठीक आहे. हे 2 व्हेरिएबल आपल्याला कशात भेटतात, जावा स्क्रिप्ट मध्ये. तुम्ही जेव्हा कधी पण जावा स्क्रिप्ट पाहिली असेल तेव्हा तुम्ही जावा स्क्रिप्ट शिकला असतात. त्यामध्ये पण काय असतात, 3 व्हेरिएबल असतात. ठीक आहे. आता लेट काय करतो, लेटला आपण एखादी व्हॅल्यू आपण असाइन केली. सपोज मी इथे 10 केली. ओके. लेट मध्ये बरं का, लेटच्या जेव्हा आपण लेट यूज करतो त्यामध्ये काय होतं, मी एक लेट नावाचा व्हेरिएबल घेतला ए आणि त्यामध्ये काय केलं, मी 10 स्टोअर केले. ओके. मग मी इथे काय करू शकतो, जो काय ए नावाचा व्हेरिएबल आहे त्या ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी 20 स्टोअर करू शकतो इथे. म्हणजे एकदा मी डिक्लेअर केलेला व्हेरिएबल त्यामध्ये व्हॅल्यू काय करू शकतो, चेंज करू शकतो. ओके. लेट मध्ये तसं होतं. व्हॅर मध्ये कसं होतं, की एका फंक्शन मध्ये काय होतं, की लेट हा काय झाला, लोकल झाला. कॉस्ट का हा झाला, युनिक झाला. व्हेरिएबल मध्ये आपण काय करतो, एखादा व्हेरिएबल मी डिक्लेअर केला, जसं की बी इक्वल टू 10 केला. ठीक आहे. पण सपोज मी आता पुढे जाऊन कधी मला बी ची व्हॅल्यू चेंज करायची, मी करू शकतो का, व्हॅर मध्ये पण चेंज करू शकतो. ओके. पण जी काय आपला कॉन्स्ट आहे, कॉन्स्ट मध्ये मी एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला, एकदा कॉन्स्टचा व्हेरिएबल मी एकदा डिक्लेअर केला, त्याची व्हॅल्यू मी चेंज करू शकतो का, नाही. कॉन्स्ट मध्ये काय होतं, एकदा आपण व्हॅल्यू डिक्लेअर केली की त्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. म्हणजे हा काय झाला, हा लोकल झाला. कोणता, वेअर हा काय झाला, लोकल व्हेरिएबल झाला. आणि हा काय झाला, युनिक व्हेरिएबल झाला. म्हणजे आपण हा एकदा व्हेरिएबल डिक्लेअर केला कॉन्स्ट मध्ये की तो व्हेरिएबल आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. म्हणजे आपण हा कॉन्स्ट व्हेरिएबल घेतलाय. हा कॉन्स्ट व्हेरिएबलनी काय होणार, जी काही एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली, एक्सप्रेस नावाचा जे काही व्हेरिएबल आहे तो एकच राहणार. काय राहणार, तो एकच राहणार. जास्त काही डिफरंट नाहीये. कॉन्स्ट मध्ये आपण एकदा डिक्लेअर केलेला व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. जसं की मला एक्सप्रेसची व्हॅल्यू चेंज करायची का परत परत, नाही करायची. मग त्यासाठी मी घेतला इथे कॉन्स्ट. ओके. ते जावास्क्रिप्ट मध्ये भरपूर कॉन्सेप्ट आहेत तसे. 3 व्हेरिएबलचं तुम्ही एकदा गुगलला सर्च केलं त्याचा तुम्हाला डिफरंट भेटेल. ठीक आहे. राजश्री समजलंय. जो काय कॉन्स्ट घेतलाय आपण, ते कॉन्स्ट मध्ये आपण एकदा व्हॅल्यू डिक्लेअर केली की परत ते आपण चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे. एवढा डिफरंट आहे, बाकी काय नाही. आता मी इथे काय केलं, एक URL बनवली ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट स्लॅश फंक्शन आणि त्यामध्ये एक रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. त्यानंतर एक मी फाईल रेंडर करतो. जसं की मी फाईल रेंडर करतो होम डॉट इजेस. आणि जी काय आपली होम डॉट इजेस फाईल असणार ती कुठे असणार, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि तिथे मी बनवतो होम डॉट इजेस. आणि होम डॉट इजेस मध्ये मी जर राईट करतो, ठीक आहे, ते हाय राईट किंवा वेलकम राईट करतो.
वेलकम टू नोड JS. ओके. आणि जो काय आपण सर्व्हर बनवलाय त्या सर्व्हरला मी एक रन करण्यासाठी पोर्ट नंबर ऍप डॉट लिसन दिलंय राऊंड ब्रॅकेट 1000. आणि जो काय आपला सर्व्हर आहे तो सर्व्हर मी एकदा रन करतो. रन करण्यासाठी कमांड आहे नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. एंटर केलं, आउटपुट आलं नाही. आउटपुट पाहण्यासाठी कुठे जाणार आपण? ब्राउझरला. आणि ब्राउझरला सर्च करतो मी लोकल होस्ट कोलन 1000. आलं इथे वेलकम टू नोड JS. ओके. आता आपले आता आपल्याला काय करायचे की एक फॉर्म बनवायची इथे. ठीक आहे. एक सिंपलचा मी फॉर्म बनवतो. इथे काय बनवतो, जसं की मी इथे बनवतो एक फॉर्म घेतला सपोज, आणि त्या फॉर्मला ऍक्शन देतो मी इथे सेव्ह म्हणून. ठीक आहे. त्यानंतर इथे एक मेथड देतो. मेथड दिली मी सपोज पोस्ट, आणि त्यामध्ये एक मी फील्ड घेतो. फील्ड जशी घेतली मी इथे एंटर प्रोडक्ट नेम. ठीक आहे. त्यासाठी एक BR घेतला, BR, आणि एक इनपुट घेतो. इनपुट टाईप दिला मी टेक्स्ट, आणि त्या टेक्स्टला नेम देतो इथे मी प्रोडक्ट. ओके. आणि त्यानंतर इथे BR2 राईट करतो, आणि त्यानंतर लास्ट मध्ये घेतो एक मी बटन, आणि त्या बटनला मी सांगतो सेव्ह प्रोडक्ट. ओके. झालाय फॉर्म क्रिएट. आउटपुट पेजला चेक करतो, झाला इथे एक फॉर्म क्रिएट आपला. ठीक आहे. जसं मी फॉर्म मध्ये एखाद्या प्रोडक्टची डिटेल भरतो, जसं की मी भरला व्हाईट, किंवा मी इथे भरतो एखादी बॅग. ठीक आहे. आणि इथे करतो मी सेव्ह प्रोडक्ट. सेव्ह प्रोडक्ट केला, डेटा कुठे गेला? सेव्ह प्रोडक्टच्या URL ला गेला. ओके. मग जी काही URL आहे ती URL मी इंडेक्स डॉट JS मध्ये बनवतो. मग ऍप डॉट पोस्ट राहणार, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह. अरे ठीक आहे. काय राहणार? स्लॅश सेव्ह राहणार. मग त्यानंतर कोमा फंक्शन ऍज इट इज राहणार. त्यामध्ये एक रिक्वेस्ट असते, दुसरी रिस्पॉन्स. इथे करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. ठीक आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या फक्त. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आला? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. आणि मी आउटपुट पेजला आलो, आणि इथे चेक करतो. रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं डेटा आलाय का? नाही आला. का नाही आला? जे काय आपण बॉडी पार्सल पॅकेज इन्स्टॉल केले त्याला रिक्वायर्ड पण नाही केलं, आणि त्याची मिडलवेअर पण नाही. मग मी इथे काय करतो की कॉन्स्ट बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि इथे राहणार आपला बॉडी डॅश पार्सर, आणि त्याची एक मिडलवेअर काय आहे मग? ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट डबल कोड बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड. मी इथे करतो मग बॉडी पार्सर डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ओके. झालंय. आणि डेटा येतोय की नाही मी ती चेक करतो आता. ओके. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, डेटा आलाय. हा डेटा फक्त आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. ओके. सिंपल फंड आहे. जो काय हा डेटा आहे, हा डेटा आपल्याला काय करायची? डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण इथे काय करणार? आधी टेबल बनवून घेणार. ठीक आहे. मग इथे मी टेबल बनवून एकदा फक्त सिंपल फास्ट मध्ये टेबल बनवतो. क्रिएट टेबल, आणि ह्याला देतो PTR म्हणजे प्रोडक्ट म्हणून असं नाही, किंवा मी देतो इथं प्रोडक्ट देतो फक्त. ठीक आहे. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये मी पहिली व्हॅल्यू देतो, जसं की इथे ID घेऊ. ID ला टाईप देतो मी इथे इंट, त्याला देतो प्रायमरी की, आणि ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. ओके. त्यानंतर इथे घेतो मी प्रोडक्ट, आणि त्याला देतो मी इथे varchar 100. झाला टेबल क्रिएट. आणि त्या टेबलला मी इथे करतो फक्त रन. कुठे रन करणार आपण? वर्क बेंच मध्ये. ह्याला मी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर ह्याला कुठे रन करणार आपण? वर्क बेंचला. मग वर्क बेंच मध्ये मी आलो. वर्क बेंच मध्ये आल्यानंतर जो पासवर्ड मागितला इथे, ठीक आहे. पहिला डेटाबेस मी काय करतो इथे यूज करतो. यूज केल्यानंतर जी काय आपली क्युरी, ती क्युरी मी इथे पेस्ट करतो, आणि ह्या क्युरीला करतो रन. ठीक आहे. इथे काय बोलतोय? प्रोडक्ट इज ऑलरेडी एक्झिस्ट. त्या प्रोडक्टचं मी इथे नाव चेंज करतो. आपला टेबल कोणता झाला आता? प्रोडक्ट्स नावाचा. आणि इथे करतो क्युरी मी रन. झाला क्रिएट टेबल. ओके. आता आपला फंडा काय आहे की जो काय हा प्रोडक्ट नावाचा डेटा येतोय, तो डेटा काय करायचा? डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. ओके. पण आतापर्यंत आपण काय करायचं? मायोस्क्यूएल ला इथे काय करायचं? रिक्वायर्ड करायचं. ओके.
आणि MySQL रिक्वायर्ड केल्यानंतर काय करायचं होतं ते क्रिएट कनेक्शन MySQL असं आपण करायचं. ओके, पण आता काय करायचं की नवीन टेक्निक यूज करणार आहे. ठीक आहे, आता आपल्या डेटाबेसची कनेक्शन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पहिले एक MySQL लागणार. ठीक आहे, MySQL इक्वल टू इथे मी करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये MySQL इथे काय केलं आपण रिक्वायर्ड केलं. त्यानंतर मी इथे घेतो कॉन नावाचा व्हेरिएबल आणि त्याला सांगतो MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट डबल कर्ली ब्रॅकेट. त्यामध्ये पहिला राहणार आपला होस्ट कोण आहे मग लोकल होस्ट. त्यानंतर सेकंड आहे आपला एक युजर कोण आहे मग. त्यानंतर थर्ड काय पासवर्ड मध्ये आपण राईट करू, मी माझा पासवर्ड राईट केला रूट आणि त्यानंतर राहणार इथे पासवर्ड. डेटाबेस असतो का डेटाबेस, आणि डेटाबेस आपला कोणता आहे A to Z 54_10 झालंय डेटाबेसशी कनेक्शन. ओके, मग आता डेटाबेसशी कनेक्शन झालंय. मग कनेक्शन झाल्यानंतर आपण इथे जी काय क्युरी बनवणार ते क्युरीला रन करण्यासाठी काय करतो कॉन डॉट क्युरी वगैरे वगैरे असं काही राईट करतो. ठीक आहे, पण आता एक नवीन टेक्निक आहे. ठीक आहे, काय नवीन टेक्निक आहे, नवीन टेक्निक कशी आता एक पॅकेज इन्स्टॉल करायचं. कोणतं पॅकेज इन्स्टॉल करायची, एक युटिल नावाचं पॅकेज आहे. ठीक आहे, ते पॅकेज काय करतं की डेटाबेसला डेटा नेतं आणून देतं. ठीक आहे, काय करतं डेटा आणतं आणि घेऊन जातं. एवढे दोन काम करतं. कोणतं पॅकेज की युटिल नावाचं पॅकेज आहे. मग ते पॅकेजला काय करायची फक्त इथे इन्स्टॉल करायची. CMD मध्ये आलो कंट्रोल C करतो आणि त्या पॅकेजला मी काय करतो इथे npm i आणि इथे राईट करतो युटिल आणि ह्याला करतो एंटर. म्हणजे जी काय पॅकेज आहे ते पॅकेज इथे काय होईल इन्स्टॉल होईल. झालं पॅकेज इन्स्टॉल. जो काय आपला प्रोग्राम आहे तो प्रोग्रामला मी रन करतो. रन झाला. ठीक आहे, जी काय पॅकेज आपण इन्स्टॉल केले त्या इन्स्टॉल केलेल्या पॅकेजला मी इथे करतो रिक्वायर्ड. सपोज मी इथे येते युटिल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार युटिल. पॅकेजला काय केलं इम्पोर्ट केलं. ओके, मग इम्पोर्ट केल्यानंतर पॅकेजला इम्पोर्ट केल्यानंतर जसं आपण एक बॉडी पार्सलची मिडलवेअर राईट केली. ओके, त्याच प्रकारे एक युटिलची मिडलवेअर आहे. मग युटिलची मिडलवेअर राईट कशी ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट आणि इथे राहणार युटिल डॉट प्रॉमिसिफाय. काय राहणार इथे ऍप डॉट यूज युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट ह्यामध्ये कॉन डॉट क्युरी. त्यानंतर मिडलवेअर चुकते का आपली. ठीक आहे, मिडलवेअर अशी नाही, सॉरी. काय करायचं की मिडलवेअर त्याची कशी एक तुम्ही व्हेरिएबल घ्या. जसं की मी व्हेअर नावाचा काय घेतला एक व्हेरिएबल घेतला किंवा तुम्ही कॉन्स्ट घेतला तरी काय अडचण नाही. कॉन्स्ट घेतला आणि त्या कॉन्स्टला सांगितलं एक व्हेरिएबल बनव कोणता EXC नावाचा इक्वल टू आणि जी काय युटिलची मिडलवेअर आहे. मग कशी युटिलची मिडलवेअर युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट मध्ये इथे बाइंड द्यायचं. बाइंड दिल्यानंतर राऊंड आणि इथे कॉल झाली मिडलवेअर. कुणाची मिडलवेअर आहे ही युटिलची मिडलवेअर. आता ही मिडलवेअर राईट केल्यानंतर आपल्याला फायदा काय ते सांग. ओके, आता आपण काय केलंय रिस्पॉन्ड डॉट सेंड इथे मी डेटा केलाय. ओके, ब्राउझरला येऊन एकदा मी चेक करतो झाला इथे डेटा प्रिंट. मग हा डेटा आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. ओके, मग डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी var d इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी त्यानंतर var SQL इक्वल टू टिल्ट आणि इथे मी राईट करतो इन्सर्ट इनटू इथे राहणार प्रोडक्ट्स राऊंड ब्रॅकेट. आपल्याला कोणता डेटा भरायचा आहे फक्त प्रोडक्ट. ओके, त्यानंतर कोणता कीवर्ड व्हॅल्यू आणि राऊंड ब्रॅकेट आणि जो काय डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून द्यायचा. मग डेटा कशात आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग इथे मी करतो डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला आणि इथे करतो d डॉट प्रोडक्ट. झाली क्युरी क्रिएट. क्युरीला एकदा सेंड करून चेक करू मी इथे var SQL फक्त आणि आउटपुट पेजला एकदा जाऊन काय आलंय SQL. ठीक आहे, ओके,
आणि एकदा रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं, झाली क्युरी क्रिएट. मग ह्या क्युरीला आता रन करायची. रन करण्यासाठी अगोदर आपण कसं करायचो, कॉन डॉट क्युरी वगैरे वगैरे असं फंक्शन लिहायचो. ती लेंथी प्रोसेस होती. पण आता आपण काय केलंय, एक पॅकेज इन्स्टॉल केलंय. कोणतं पॅकेज? युटिल पॅकेज काय केलंय ते इन्स्टॉल केलंय. मग युटिल पॅकेज आपल्याला काय देतं, की युटिल पॅकेज आपल्याला देतं अवेट आणि असिंग देतं. काय देतं? अवेट आणि असिंग. मग आता ही क्युरी काय करायची आपल्याला, जी काही क्युरी आहे ह्या क्युरीला काय करायची आपल्याला, रन. मग रन करण्यासाठी काय करायचं, फक्त तिथे व्हॅर डेटा नावाचा एक व्हेरिएबल घ्यायचा इक्वल टू, आणि ते सांगायचं अवेट. अवेट सांगितलंय. आणि आपण जी काही युटिलची मिडलवेअर आहे, कशा स्टोअर केली आपण मिडलवेअर, EXE मध्ये. मग अवेट आणि त्या EXE ला सांगायचं जी काय आमची SQL क्युरी आहे ती काय कर, डेटाबेसला घेऊन जा. समजतंय? इथे काय केलं आपण, एक पॅकेज इन्स्टॉल केलंय, कोणतं, युटिल, आणि त्याची एक मिडलवेअर राईट केली. आणि ती मिडलवेअर आपण कशा स्टोअर केली, EXE नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे काय सांगितलंय, मग आपण जी काही युटिल पॅकेज केले ती देतं आपल्याला अवेट आणि असिंग देतं. मग इथे मी काय केले, अवेट आणि EXE ला सांगितलंय जी काय आमची SQL क्युरी आहे ती क्युरी काय कर, डेटाबेसला घेऊन जा. ओके, डेटाबेसला काय कर, SQL क्युरी घेऊन जा आणि रन कर. ओके, झाली क्युरी, रन तर झाली. आता इथे ठीक आहे. आता इथे एक एरर आलाय. काय आलाय, अवेटच्या खाली एक रेड लाईन आली. का आली, की आपण जेव्हा कधी पण एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये, आता हे काय झालं, एक फंक्शन झालंय. कोणतं, हे फंक्शन आहे. त्या फंक्शन आपण राईट केल्यानंतर त्या फंक्शनच्या आधी आपल्याला राईट करायला लागतं असिंग. मग जसं की जो काय फंक्शन आहे त्या फंक्शनच्या आधी मी राईट करतो इथे असिंग. गेला एरर, झाला. आणि जो काय हा डेटा व्हेरिएबल आहे तो डेटा व्हेरिएबल मी इथे करतो सेट. आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी करतो रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं, काय भेटलाय आपल्याला, इन्सर्ट आयडी. इन्सर्ट आयडी भेटला की समजून जायचं की जो काय आपला डेटा आहे तो डेटाबेसला स्टोअर झालाय. ओके, युटिलचा फायदा काय, मग काय फायदा, युटिलचा फायदा काय, रन करण्यासाठी डेटाबेस मध्ये क्युरी म्हणजे डेटा घेऊन येतो आणि घेऊन जातो. पण असिंगचा फायदा, आता ही असिंग काय केले आपण, ह्या SQL क्युरीच्या आधी राईट केले. ओके, मग असिंग आपल्याला काय करतो, मी तुला एक वादा करतो, ठीक आहे ना, मी तुला एक प्रॉमिस करतो की काय होईल, तुला एक तर मी डेटा घेऊन येईन, नाहीतर एक तर एरर घेऊन येईन. ह्या दोन्ही पैकी मी काहीतरी घेऊन येईन. ठीक आहे, म्हणजे मी तुला प्रॉमिस करतो. तसं आपण नाही का प्रॉमिस करीत, मी प्रॉमिस करतो की मी तुला काहीतरी देणार, तुझं मी काम करणार. मग प्रॉमिस काय सांगतोय, अवेट काय करतो, अवेट म्हणजेच प्रॉमिस. तिथे आपण काय सांगितलंय, प्रॉमिस करतो मी तुला, जी तुम्हाला क्युरी दिली SQL क्युरी, मी त्याला रनच करणार. अवेट काय करतं, इथे प्रॉमिस करतं की तुझी जी काही क्युरी आहे ती क्युरी मी काय करणार, सॉल्व्ह करणार. अवेटचा तोच फायदा आहे. जोपर्यंत मी हे तुझं काम करत नाही तोपर्यंत मी दुसरं काम करणार. अवेटचा फायदा काय आहे, जोपर्यंत जी काही ही SQL क्युरी रन होत नाही तोपर्यंत तू दुसरं काम करणार का, नाही. समजलंय ऑनलाईन मध्ये. आणि सपोज तर ह्याचा फायदा काय, की आपल्याला कॉन डॉट क्युरी एक फंक्शन लिहायची गरज नाही, एरर लिहायची गरज नाही, बरोबर ना. किती, 2 लाईनीत, तर एका लाईनीत तर आपला कोड झालाय. ओके, एवढं ऑनलाईन मेंबर समजतंय. एक फॉर्म बनवलाय आणि तो फॉर्म मधून डेटा जातो कुठे, स्लॅश सेव्हच्या URL ला, आणि स्लॅश सेव्हची URL आपण कुठे बनवली, इथे बनवली. ओके, आता आपण एक नवीन पॅकेज शिकलो, जसं की आपण डेटाबेसचं कनेक्शन असं देतो तसंच द्यायचं, काय अडचण नाही. फक्त आपण काय केले, एक नवीन पॅकेज इन्स्टॉल केले. कोणतं पॅकेज, युटिल. जी काही युटिल पॅकेज आहे ती युटिल पॅकेज काय करतं, जो काय आपला MySQL डेटाबेस आहे त्या डेटाबेसला काय करतो, डेटा काय करतो, घेऊन जातो, आणि डेटा काय करतो, घेऊन येतो. हे दोन काम करतो. मग आपण जे काय पॅकेज इन्स्टॉल केलंय, कोणतं, युटिल, त्याची एक मिडलवेअर असते. जसे की मिडलवेअर इथे राईट केली, काय केलंय मी, एक कॉन्स्ट व्हेरिएबल घेतलाय, कोणता, EXE नावाचा व्हेरिएबल घेतलाय. ठीक आहे, आणि त्या व्हेरिएबल मध्ये जी काही युटिलची फंक्शनॅलिटी आहे, काय केलंय, जी काही युटिलची फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी मी काय केली, इथे EXE मध्ये स्टोअर केली. सपोज आधी EXE नसं घेतला आणि इथे मी घेतला असता असं EX. ठीक आहे, इथे मी घेतला असता सपोज डेटा.
मग मला इथे काय राईट करायला लागलं असतं, EXE च्या जागी डेटा राईट करायला लागला असतं. ठीक आहे ना, पण मी इथे घेतो EXE. ठीक आहे, म्हणजे जी काही युटिलची मिडलवेअर आहे त्या मिडलवेअरनी काय केलं, जो काय फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी EXE मध्ये स्टोअर केली. ओके, मग आता EXE ला आपण काय केलंय, EXE ला एकच सांग, EXE काय करतो, युटिल काय करतं आपल्याला डेटाबेसला डेटा घेऊन जातं आणि डेटाबेसला डेटा घेऊन येतं. मग ह्याला आपण इथे सांगितलंय की EXE जो काय आमची SQL क्युरी आहे, SQL क्युरी काय कर, डेटाबेसला घेऊन जा बस. आणि ही अवेट काय करतं, अवेट आपल्याला एक प्रॉमिस देतं, मी तुला प्रॉमिस करतो की जोपर्यंत मी डेटा घेऊन जात नाही तोपर्यंत काय कर, तू थांब. काय कर, जोपर्यंत मी डेटा घेऊन जात नाही, तुझं जोपर्यंत ती काही SQL क्युरीचं काम करत नाही तोपर्यंत काय कर, तू थांब. ओके, जेव्हा कधी आपण अवेट यूज करतो त्याला लागतं असिंक राईट करायला. म्हणजे पुढल्या ते काम करणार, कोणतं दुसरं काम करणार नाही. तो काय करतो, अवेट राईट केलं ना आपण इथे, अवेट काय करतो, तुझं मी काम करणार, तू जी मला काम दिलंय, कोणतं काम दिलंय, जी काही SQL क्युरी ती काय कर, डेटाबेसला घेऊन जा, हे आपण काम दिलंय EXE ला. मग अवेट काय करतो, मी तुझं काम कन्फर्म करणार, तुला मी प्रॉमिस करतो की मी तुझं काम आहे ते कम्प्लीट करणार. ओके, एवढंच. अवेट काय करतं, फक्त आपल्याला प्रॉमिस देतं, जे काय तुझं काम दिलंय तुम्हाला ती मी कन्फर्म करणार. ओके, करता ट्राय. एवढं ऑनलाईन मेंबर समजतंय? ट्राय करतात एवढं मग? ठीक आहे, ट्राय करा एवढं आणि झाल्यानंतर मला सांगा. ठीक आहे, आपण आज एक नवीन टेक्निक बघायचो. ठीक आहे, एवढं ट्राय करा आणि झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. समजलंय सौरभ? जाते डॉक्युमेंट थोडंफार. ठीक आहे, हळूहळू पुढे जायचे आपल्याला, फास्ट. सोपं आहे का बॅकएंड अवघड आहे फ्रंट एंड पेक्षा? सोपं आहे. कसं काय? की जी काय आपलं डेटाबेसची कनेक्शन आहे, म्हणजे डेटा आणायचं आणि डेटा घेऊन जायचं हे काम करतं. ठीक आहे, सोप्या पद्धतीने. ओके, त्याच पद्धतीने आता सपोज मला काय करायचंय, एक पेज आहे, आता कोणतं पेज आहे आपलं, हे पेज आहे. कोणतं, इथे आपण प्रोडक्ट ऍड करतो बरोबर. पण मला काय करायचे की जसं आपण प्रोडक्ट ऍड करतो ते प्रोडक्टची लिस्ट ह्याच पेजवर मला शो झाली पाहिजे. काय करायचंय मला, वरती काय करतो आपण इथे, मी बॅग राईट केलं आणि सेव्ह प्रोडक्ट करतो, सेव्ह प्रोडक्ट डेटाबेसला जातो. मग डेटाबेसला होताच काय करायचं, मला ह्याच पेजवर खाली एक टेबल फॉर्मॅट मध्ये मला डेटा प्रिंट झाला पाहिजे. काय करायची समजतंय? कुठे रिडायरेक्ट करायचं, मला ह्याच पेजवर जिथे आपण फॉर्म राईट केलाय का, कुठे home.egs नावाचं पेज बनवलंय आणि ह्याच पेजवर मला इथे टेबल मध्ये डेटा प्रिंट करायचा. जसं की मी ते घेतला एक टेबल मध्ये घेतला TR. समजतंय मी काय बोलते, आपल्याला काय करायचे, TR, आणि TR मध्ये घेतला टी हेड. सपोज घेतला मी CR नंबर, आणि सेकंड घेतो मी इथे प्रोडक्ट. इकडे आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, झाला टेबल इथे प्रिंट. ठीक आहे, थोडीशी टेबलला डिझाईन देतो मी. ठीक आहे, बॉर्डर देऊ आणि त्याला एक देऊ विड्थ. समजलं इथं काय केलंय, आणि इथे केलं रिफ्रेश, झाला टेबल प्रिंट. आता इथे काय करायचं, मी हा फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली काय झालं, फॉर्म भरला की लगेच प्रोडक्ट इथे शो झाले पाहिजे. म्हणजे आपण काय करायचो, एक ऍड फॉर्म, एक ऍड प्रोडक्टचं पेज बनवायचं आणि सेकंड बनवायचं प्रोडक्ट लिस्ट नावाचं पेज बनवायचं, असे 2 पेज बनवायचं. पण आता असं न करता आपल्याला काय करायचंय की जो काय डेटा आहे ऍड तिथूनच करणार आणि शो पण त्याच पेजवर करणार. मग काय करायला लागेल आपल्याला, जिथे आपण index.js मध्ये आलो आणि आता कोणत्या पेजला आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा आहे, home.egs ला. मग मी इथे काय आलो, home.egs मध्ये आलो. कुठे आलो, home.egs मध्ये, आणि इथे मी काय करतो, var SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे करतो डेटा घेऊन आणण्याची क्युरी. मग सिलेक्ट
स्टार फ्रॉम प्रोडक्ट. झाली क्युरी क्रिएट. ओके. आणि ह्या क्युरीला रन करायची. रन करण्यासाठी वॅर डेटा, आणि डेटा आणायला कोणाला सांगायचा? EXE ला. EXE ला काय करायचं? ही SQL क्युरी पास करायची फक्त. झाला, डेटा घेऊन येईल. पण EXE राईट केलं की EXE ला एक प्रॉमिस द्यायचं. प्रॉमिस देण्यासाठी अवेट, आणि अवेट राईट केलं की काय करायचं? ते आपल्याला असिंक राईट करायचं. मग असिंक कुठे राईट करणार? ह्या फंक्शनच्या आधी. इथं राईट करा फक्त असिंक. ओके. काय सांगितलंय? अवेट EXE, आणि जी काय आमची SQL क्युरी आहे ती SQL क्युरी काय कर? रन कर. म्हणजे जी काय ह्या क्युरीचं, जी काय ह्या फंक्शनचं आउटपुट येईल ते आउटपुट कुठे स्टोअर होईल? डेटा व्हेरिएबल मध्ये. आणि मी ते काय करतो? कन्सोल डॉट लॉग करतो. एकदा कन्सोल डॉट काय करतो? इथे डेटा. एकदा आउटपुट पेजला जाऊ, मी इथे करतो रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं, कन्सोल मध्ये डेटा प्रिंट झाला असेल. चेक करायचा. CMD मध्ये आलो आणि इथे आपल्याला काहीतरी डेटा भेटला. आता आपल्याला डेटा भेटला. हा डेटा काय करायचा आहे? होम डॉट EJS ला फॉरवर्ड करायचा आहे. मग डेटा कधी पण फॉरवर्ड करायचा असेल तर आपण काय करतो? ते OBJ बनवतो. ठीक आहे. आज OBJ न बनवता मी तुम्हाला डेटा पाठवून दाखवतो. कसं करायचं? कोमा द्यायचा आणि इथे कर्ली ब्रॅकेट द्यायचा. दिला कर्ली ब्रॅकेट, डबल कोड घ्यायचा आणि इथे एखादं नाव द्यायचं. जसं की मी इथे नाव देतो लिस्ट. आपण जसं OBJ मध्ये लिस्ट नाव द्यायचो त्याच प्रकारे मी इथे काय केलंय? लिस्ट नाव दिलंय. इथे कोमा कोलन द्यायचा. आणि जो काही डेटा आलाय, कशात आलाय डेटा? ह्या व्हेरिएबल मध्ये. हा व्हेरिएबल इथे पास करायचा. सिंपल आहे ना. एक OBJ बनवायची गरज नाही. आता डेटा पाठवला, चेक करू. आउटपुट पेजला आलो, मी इथे रिफ्रेश केलं. डेटा झाला प्रिंट? नाही झाला, कारण आपण डेटा फक्त पाठवलाय. प्रिंट केलाय का? नाही. मग मी काय करतो? हा लिस्ट व्हेरिएबल कॉपी करतो आणि होम डॉट EJS मध्ये आलो. आणि इथे काय करतो? EJS चा सिंटॅक्स ओपन करतो आणि इथे करतो लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट फंक्शन, आणि त्या फंक्शन मध्ये पहिलं आयटम घेऊ आणि सेकंड घेऊ इंडेक्स नंबर साठी आय. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि इथे मी करतो EJS चा सिंटॅक्स ओपन अँड, आणि ह्याच्या आतमध्ये काय राहणार आपला? TR मध्ये परत TD, आणि TD मध्ये इथे काय राहणार आपलं? इक्वल टू I प्लस 1. का राहणार? की इंडेक्स नंबर प्रिंट करायचा आहे. आणि सेकंड काय आहे? मग लिस्ट नसणार, आयटम डॉट प्रोडक्ट. आणि एकदा आउटपुट पेज लावून चेक करू. जसं मी रिफ्रेश केलं, आलं इथे बॅग नेव. एक प्रोडक्ट ऍड करू मी, जसं की ABC ऍड करतो आणि इथे करतो सेव्ह प्रोडक्ट. ठीक आहे. ह्याला रिडायरेक्ट करायचं राहील. मग मी इथे काय करतो की जे आपलं इंडेक्स डॉट JS मध्ये आलं, इथे डेटा न सेंड करता काय करायचं? त्याच पेजवर जायचं. कोणत्या पेजवर? होम डॉट EJS मध्ये. मग इथे रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट कुठे करणार? स्लॅश. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, झाले प्रोडक्ट. जसं की मी अजून एक प्रोडक्ट ऍड करतो XYZ आणि इथे करतो सेव्ह प्रोडक्ट. आला प्रोडक्ट. जसं की मी अजून एक प्रोडक्ट करतो ABCD आणि इथे करतो मी सेव्ह प्रोडक्ट. झाला प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट पण वरून ऍड होतं आणि खाली लगेच शो होतोय आपल्याला. समजतोय फंडा? ट्राय करतात एवढं. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर इकडे 2 मिनिट लक्ष द्या आता. ठीक आहे. आता आपल्याला काय केलंय? आपण इथे एकाच पेजवर आपण काय केलं? डेटा इन्सर्ट करतो आणि त्याच पेजवर आपण डेटा काय करतो? शो करतो. ओके. आता सपोज, आता एक फक्त तुम्हाला नॉलेज असं म्हणून फक्त सांगतो. ठीक आहे. ह्याला करतो क्लोज एकदा. तुम्ही हे जमलं तर ट्राय करा, अदरवाइज नाही जमलं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथे मी रिफ्रेश केलं आणि इथे काय करतो? मी एक प्रोडक्टचं नाव टाकतो. जसं की मी ABC, किंवा एक गुगल वरून काय आणतो मी? एक लोरियम आणतो. लोरियम माहिती ना तुम्हाला? माहिती का नाही लोरियम? शिकलात का नाही? HTML जावास्क्रिप्ट मध्ये आहे की ऑटो टेक्स्ट एक जनरेट करतो. ओके ना. मग मी इथून काय करतो? एक टेक्स्ट कॉपी केला. जसं की मी इथून एक टेक्स्ट काय करतो? इथून कॉपी करतो. अरे कॉपी का व्हायला? ठीक आहे. थोडस मी काहीतरी टेक्स्ट काय लिहून कॉपी केलं, आणि कॉपी केल्यानंतर जो काय आपला एंटर प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये मी काय केलं? इथे पेस्ट केला आणि इथे करतो मी सेव्ह प्रोडक्ट. जसं मी सेव्ह प्रोडक्ट करन, मला एक एरर भेटला एरर. बॅक आलो एकदा, आणि आता मी हा लोरियम काढून टाकतो आणि इथे करतो मी एक ABC
आणि इथे करतो मी सेव्ह प्रोडक्ट. झालं प्रोडक्ट सेव्ह. कोणी सांगू शकतं काय झालं? ऑनलाईन मध्ये एनी आयडिया काय झालं इथे? जसं की मी हा लोरियम टाकला, ठीक आहे ठीक आहे. अजून त्यातला रिमूव्ह करतो कॉन्टेंट. आणि इथे मी करतो सेव्ह प्रोडक्ट. तरी एरर आला मला. आणि इथे मी काय करतोय, हा कट करतो आणि इथे टाकतो जसं की मी ABC आणि ते करतो सेव्ह प्रोडक्ट. झाला प्रोडक्ट ऍड. असं का होतंय काय माहिती? एरर आहे ना, प्रॉब्लेम येतोय ना. आता मी सांगू काय एरर येतोय. जो का हा मी टेक्स्ट राईट केलाय, ह्या टेक्स्ट मध्ये काय आहे, हा पण टेक्स्टच आहे जसं की आपण ABC राईट करतो. पण ह्यामध्ये काय आहे, एक मध्ये टिल्ट आहे. दिसतंय टिल्ट? काय इथे टिल्ट दिसतंय? ह्या टिल्ट मुळे एरर येतोय आपल्याला. कशामुळे एरर येतोय हा? ह्या टिल्ट मुळे एरर येतोय. जसं की मी ह्या टिल्ट काय करतो, रिमूव्ह करतो आणि इथे करतो सेव्ह प्रोडक्ट. झाला प्रोडक्ट ऍड. पण मी इथे काय करतोय की ABC करतोय आणि इथे पुढे टाकतोय टिल्ट आणि मी सेव्ह प्रोडक्ट आहे आणि मी सेव्ह प्रोडक्ट करतोय. काय होतंय? ठीक आहे. तरी ऍड झाला का टिल्ट? ठीक आहे. जसं मी इथे काय केलं, तो टिल्ट ऍड केला. ठीक आहे. हा सगळा मी रिमूव्ह करतो आणि इथे मी करतो एक ABC आणि इथे करतोय सेव्ह प्रोडक्ट. भेटला एरर? भेटतोय ना. म्हणजे काय होतंय, जेव्हा आपण ह्यामध्ये एखादा टिल्ट टाकतोय, टिल्ट टाकलं की आपल्याला काय होतं, एक एरर शो. ठीक आहे. मग आता हा एरर म्हणजे आपला एक बग झाला. ओके ना. मग हा बग सॉल्व्ह करण्यासाठी एक मेथड आहे. ती मेथड कशी, जेव्हा कधी आपण हा डेटा काय करतो, आपण होम मधून काय डेटा सेव्ह स्लॅशच्या ह्या URL ला येतोय. ओके. आणि ह्या URL आल्यानंतर आपण हा URL मधला डेटा काय करतो, ह्या क्युरीला अटॅच करून देतो. काय करतो, ह्या क्युरीला अटॅच करून देतो. मग काय होतंय, डायरेक्ट ह्या क्युरीला जो काही टिल्ट येतोय, हा टिल्ट काय होतोय, ह्या क्युरीमध्ये अटॅच होतोय. मग एक नवीन मेथड आहे. ठीक आहे. नवीन मेथड कशी, इथे डॉलर न देता काय करायचं, इथे डॉलर न देता इथे काय द्यायचं, एक क्वेश्चन मार्क द्यायचा. आता एक क्वेश्चन मार्क का दिला, की आपली व्हॅल्यू किती, एकच आहे. त्यामुळे मी इथे काय दिलं, एक क्वेश्चन मार्क दिला. ओके. आणि काय करायचं, जी एक क्वेश्चन मार्क दिलाय त्यानंतर काय करायचं, जी काही SQL क्युरी, त्या SQL क्युरी नंतर एक कोमा द्यायचा आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. मग जो काय आपण ह्या व्हॅल्यू मध्ये आपण डेटा लिहितो, तो डेटा इथे लिहायचा. मग D डॉट इथे राहणार प्रोडक्ट. ओके. समजतंय का? काय करायचं, इथे क्वेश्चन मार्क द्यायचा. जिथे आपण हा व्हॅल्यू टाकतो तिथे क्वेश्चन मार्क द्यायचा आणि जी काय क्वेश्चन मार्कच्या जागी आपण व्हॅल्यू लिहिणार, ती व्हॅल्यू काय करायची, SQL च्या पुढे कोमा द्यायचा, स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा आणि तिथे द्यायची D डॉट प्रोडक्ट राईट. ओके. आणि एकदा मी ह्याला चेक करतो, आउटपुट पेजला आलो, ह्याला करतो एकदा रिफ्रेश आणि इथे टाकतो मी ABC आणि इथे करतो सेव्ह प्रोडक्ट. झाला प्रोडक्ट ऍड. आणि आता मी काय करतो, तो मगाचा टिल्ट ऍड करतो आणि इथे करतो सेव्ह प्रोडक्ट. झाला प्रोडक्ट ऍड. एरर आला का तो आता? नाही आला एरर. बघा ना तुम्ही, तोच कॉन्टेंट आहे आणि ह्यामध्ये टिल्ट पण आहे का? आणि इथे तुम्ही सेव्ह प्रोडक्ट करतोय, आला का एरर? भारी आहे ना. करता ट्राय. एवढं इझी का नाही? काय करायचं, जिथे व्हॅल्यू देतो तिथं क्वेश्चन मार्क द्यायचा आणि जिथे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू आहे ते काय करायचं, SQL च्या पुढे कोमा द्यायचा आणि तिथे प्रोडक्ट लिहायचं. जसं की सपोज माझ्याकडे प्रोडक्ट प्राइस असते, मग इथे काय असतं, प्रोडक्ट प्राइस असते. ओके. आणि मग प्राइस आहे इथे किती व्हॅल्यू आल्या, आता 2 व्हॅल्यू. मग इथे क्वेश्चन मार्क किती येणार, 2 येणार. आणि इथे आपण राईट करणार, कोमा देणार, D डॉट प्राइस. असं असणार. सोपं आहे ना. ट्राय करतात एवढं ऑनलाईन मेंबर, एवढं ट्राय करतात. बघा बरं, एवढं ट्राय करून तुमच्यात एरर येतोय का, तो आधी काय करा, तो एरर येतोय की नाही तो चेक करा. ठीक आहे. तो टिल्ट टाकून चेक करा तुमच्यात एरर येतोय की नाही. मग हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. आणि झाल्यानंतर कुणाला अडचण असेल तर विचारत चला.
झालं सुरू होत आहे. येतोय एरर तो येतोय. हा सिक्युरिटी पर्पज साठी. सपोज तुला डेटाबेस तुला येते कोड आपण टिल्ट मध्ये क्युरी राईट करतो ना. टिल्टच्या पुढे त्या इनपुट बॉक्स मध्ये आपण क्युरी राईट करून हॅक करू शकतो. ठीक आहे, झालंय ऑनलाईन मध्ये. ज्याचं झालंय त्याने डन मेसेज राईट करा बरं मेसेज बॉक्स मध्ये.